नमस्कार मित्रांनो, गिटार अनप्लगच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज अत्यंत महत्त्वाचा भाग असून तुम्ही तुमच्या जवळच्या असलेल्या वह्या घेऊन बसायचं आहे। तर आजच्या भागाचं नाव आहे नोट्स। तर लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये नोट्स। तर संगीतामध्ये 12 नोट्स असतात। तर आपण सी पासून आज सुरुवात करणार आहे। तुमच्या हेडिंगला टाका सी। सी लिहिलं की नंतर लिहायचं आहे त्याच्या पुढं सी शार्प। शार्प लिहिताना त्याच्यावरती काढायचं आहे हॅशटॅग सी शार्पच्या वरती। मग असतो डी, त्याच्या पुढे लिहायचं आहे डी, डी शार्प। नंतर आहे ई, नंतर आहे एफ, नंतर आहे एफ शार्प, नंतर आहे जी, नंतर असतो जी शार्प, नंतर असतो ए, नंतर असतो ए शार्प आणि बी। असे 12 नोट्स असणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये डायग्राम दिसणार आहे। तर गिटारमध्ये तुम्हाला माहित असेल पहिली तारेचं नाव आहे ई। तर ई ही नुसती अशी वाजवायची। नंतर ई नंतर काय येतं एफ, एफ नंतर काय येतो एफ शार्प, नंतर येतो जी, नंतर येतो जी शार्प, नंतर येतो ए, नंतर येतो ए शार्प, नंतर येतो बी, नंतर परत येतो सी, नंतर येतो सी शार्प, नंतर येतो डी, नंतर येतो डी शार्प, नंतर येतो ई। असंच खाली जायचं आहे तुम्हाला। दुसरी तार येते बी। बी नंतर काय आहे सी, सी शार्प, डी, डी शार्प, नंतर आहे ई, नंतर आहे एफ, एफ शार्प, जी, जी शार्प, ए शार्प, बी। तिसऱ्या ताराचं नाव आहे जी। नंतर येतो जी शार्प, नंतर आहे ए शार्प, नंतर आहे बी, नंतर आहे सी, नंतर आहे सी शार्प, नंतर आहे डी, नंतर आहे डी शार्प, डी शार्प, नंतर आहे ई, नंतर आहे एफ, एफ शार्प आणि जी। इथं 12ला कंप्लीट होतो जी। चौथी तार आहे डी। डी नंतर काय असेल सांगा मला तुम्ही। डी शार्प, नंतर आहे ई, एफ, एफ शार्प, जी, जी शार्प, ए शार्प, बी, सी, सी शार्प, डी, डी ला कंप्लीट झालं बघा। तार आहे डी आणि डी 12ला परत कंप्लीट झालं बघा। नंतर आहे ए, पाचवी तार। ए नंतर काय असतो ए शार्प, बी, सी, सी शार्प, डी, डी शार्प, ई, एफ, एफ शार्प, जी, जी शार्प, नंतर आहे ए, परत ए। नंतर आहे शेवटची तार ई, परत एकदा ई, नंतर आहे एफ, एफ शार्प, जी, जी शार्प, ए शार्प, बी, सी, सी शार्प, डी, डी शार्प आणि ई। परत 12ला कंप्लीट झाला बघा ई। अशा प्रकारे नोट्सची नावं आहेत। तर आपण ह्याच्यावरूनच आपण आता पुढं स्केल शिकणार आहोत आणि स्केल्स नंतर आपण काही गाणी घेणार आहोत। तर धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल।